लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढील प्रोमो आलेला आहे आणि त्यामध्ये वसू आत्या नंदिनीला म्हणतात की तुझा पुरावा तर पलटला नंदिनी, आणि तिच्याकडे पाहून हसतात. रम्यासुद्धा नंदिनीकडे बघून हसत असते. परंतु काव्या म्हणते की आता येणारी वेळच सांगेल, आम्ही दोघी मिळून तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणू. आणि या सगळ्या गोष्टी गणपती बाप्पाच्या समोर चालू असतात. आणि काव्या आणि नंदिनी त्यांच्या हातामध्ये जे निरंजनाचं ताट असतं त्यावर हात ठेवून शपथ घेतात की वसू आत्याचा खरा चेहरा समोर आणायचा. आणि नंदिनी आणि काव्याच्या हातावरती पार्थ आणि जीवासुद्धा हात ठेवतात आणि म्हणतात की आम्ही पण या तुमच्या लढ्यामध्ये सामील आहोत. आणि बघा, या खऱ्याच्या लढाईला गणपती बाप्पाचा सुद्धा आशीर्वाद मिळालेला असतो. आणि त्याच वेळेस मिथुनला त्याच्या फोनमध्ये खूप मोठा पुरावा सापडतो. मानिनी आणि विक्रमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी पिहू व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असते. तेव्हा पिहू आणि वसू आत्या यांच्यातलं संवाद बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं, ते पण व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं असतं. आणि तो व्हिडिओ मिथुन सगळ्यांना दाखवतो. मानिनी, विक्रम, पार्थ, जीवा, काव्या, रम्या, वसू आत्या सगळे तिथे असताना मिथुन तो व्हिडिओ तिथे दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये पिहू बोलत असते की मावशी, मी हे ऐकलं की तू नंदिनी वहिनीला दीपकला सांगून किडनॅप केलं. आता वसुंधराचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो. त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. आणि सगळ्यात जास्त तर संताप हा काव्याचा होत असतो. काव्या म्हणते, आम्हा सगळ्यांचे आयुष्य तुम्ही बर्बाद केलेले आहे तात्याबाई, मी तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणून काव्या वसुंधराचा डायरेक्ट गळाच पकडते. आणि अशा पद्धतीने अखेर नंदिनी खोटं बोलत नाही हे सगळ्या घरच्यांना कळतं. आता विक्रम नंदिनीची माफी मागणार, त्याला खूप लाजल्यासारखं होणार की आपण किती आणि काय काय बोललो नंदिनीला. आणि इथेच हा धमाकेदार प्रोमो संपलेला आहे. पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.